घर से काम के लिए निकल रहे हो और आपके निकलते ही अचानक बरसात शुरू हो जाए और आप भीग जाए तो इसे बहुत शुभ संकेत माना जाता है। रिमझिम बरसात की फुहारों के बीच आज आषाढ़ी एकादशी की पावन पर्व पर महाराष्ट्र के अंतिम छोर भारी गांव में हनुमान मंदिर में नारियल फोड़कर तथा समाज सुधारक क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले के पुतले पर माल्यार्पण कर किसान संवाद यात्रा की शुरुआत पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे के नेतृत्व में की गई। लेझिम की ताल पर गांव की स्कूली छात्राओं ने यात्रा में सहभाग दर्शाया। उसके बाद संत फुलाजी बाबा संस्थान में पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे, खुशाल बोंडे ने किसानों तथा महिलाओं से संवाद साधकर विभिन्न योजनाओं की जानकारी ग्रामीणों को दी। उसके बाद टेकामांडवा शेनगांव में किसानों, ग्रामीणों तथा महिलाओं से संवाद साधा गया। राज्य सरकार के बजट में किसानों के लिए किए गए लाभकारी प्रावधान आदि की जानकारी पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने ग्रामीणों को दी। ग्राम टेकामांडवा एवं शेनगांव में आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में निकाली गई पालकी में भी एडवोकेट संजय धोटे शामिल हुए। विठ्ठल नाम के जयघोष से संपूर्ण परिसर वातावरण भक्तिमय था। महाराष्ट्र के अति दुर्गम समझे जाने वाली तहसील जीवती गांव में विठ्ठल रुक्माई की पूजा कर तथा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को माल्यार्पण कर सभा को संबोधित किया गया। सभा में केंद्रीय ओबीसी आयोग के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हंसराज अहीर, पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे, खुशाल बोंडे ने उपस्थित किसानों तथा महिलाओं से संवाद साधा। ग्रामीणों ने अपने क्षेत्र की समस्याएं रखी, उन्हें सरकार के समक्ष रखकर हल करने का प्रयास किया जाएगा। साथ ही ज्योति तालुका में वन भूमि का मुद्दा जल्दी हल किया जाएगा, ऐसा प्रतिपादन हंसराज अहीर ने किया। इस अवसर पर भाजपा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ता एवं सैकड़ों किसान, ग्रामीण एवं महिलाएं उपस्थित थी। आपल्या जिल्ह्यामध्ये या भागाला पहाडी तालुका म्हणतात, दुर्गम क्षेत्र असे याचा उल्लेख होत असतो। फक्त कोणी इथं म्हटलं की या भागाचा शेतकरी फार कष्टी आहे, मेहनती आहे, या मताशी पूर्णपणे सहमत आहे। कारण मी अनेकदा यवतमाळ जिल्ह्यामध्ये उल्लेख केला आपल्या तालुक्याचा, की आमच्या जिल्ह्यामधला सर्वात मेहनती कष्ट करणारा, ज्याला आपण खडपाड पीक घेणारा शेतकरी म्हणतो, त्यापैकी तुम्ही आहात। हे खरं मग शेतीचा तालुका आहे, पण शेती करताना नाही, ती जमीन आहे ती माझी आहे की नाही, माझी आहेत नाही, माझी होणार की नाही, असे अनेक प्रश्न तुम्हाला नेहमी पडतात। त्या जमिनीचे पट्ट्या महत्वाचा विषय तुमचा आहे की अधिकांश क्षेत्र वनक्षेत्र घोषित केल्यामुळे आता पट्टे मिळणं, घरं बांधण्याकरता परवानगी देणं प्रधानमंत्री आवास योजना असे प्रश्न निर्माण झालेले आहेत। ही या तालुक्यात सर्वात मोठी समस्या आहे मी मानतो। ते सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न केले पाहिजे। आमचा तुमचा अधिकार आम्हाला सांगून आमचं कर्तव्य बनलेलं आहे। म्हणून मी आपले निवेदन घेऊन मी आपल्या कमिशनची नोटीस काढून महाराष्ट्र वरिष्ठ अधिकारी मुंबईमध्ये बोलावले। आपली पण टीम त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना आपण निरुत्तर केलेलं आहे की तुम्ही हा निर्णय घेतला कसा, की फॉरेस्टमध्ये जमीन घेतली कशी। ज्या ठिकाणी 105 गावं आहेत, महसूल गाव आहे, बिजाम काळामध्ये महसूल गाव आहे, ग्रामपंचायती आहे, पण त्यांना पण उत्तर देता आलं नव्हतं, पण डोक्यावर झालेलं आहे। त्याला वापस आपल्याला महसूलमध्ये घेण्याकरता वन विभागातून बाहेर काढण्याकरता प्रक्रिया चालू आहे। मी एवढं आपल्याला आश्वस्त करतो की चूक त्या अधिकाऱ्याची होती, ती चूक दुरुस्त होणार, ती दुरुस्त करण्याकरता आम्ही तुझ्यासमोर आहोत। शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे, चांगलं उत्पन्न येऊ दे, पिकाला भाव येऊ दे आणि सगळ्यांना आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो। आज सुंदर योग आला, चांगला दिवस आला आणि एकादशीच्या वारीचं आम्हाला 3 ठिकाणी
भेट झाली, 3 ठिकाणी बारीक सहभागी होता आलं. आज सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला निघलो, पावसामुळे 1.5 तास लेट झाला, गाड्या उशिरा आल्या. लोकांनी म्हटलं की संवाद सुरू होणार का नाही होणार. आम्ही म्हटलं की शेतकरी कधी पावसासाठी थांबत नाही, शेतकरी कधी उन्हासाठी थांबत नाही, शेतकरी कधी थंडीसाठी थांबत नाही. म्हणून जनसंवाद सुरू होणार म्हणजे सुरू होणार. आणि भारीच्या टोकापासून जिवती तालुक्याच्या एका टोकापासून सुरुवात केली. त्या टोकावरच्या लोकांचं म्हणणं, शेतकऱ्यांचं ऐकायचं, तिथल्या सगळ्या लोकांच्या भावना ऐकून, शेतकऱ्यांच्या भावना ऐकून, त्यांच्या अडीअडचणी ऐकल्या. हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे. आपल्या जर जिल्ह्यातला सगळ्यात कोणता कठीण प्रश्न असेल तर हा पट्ट्याचा प्रश्न आहे, वनजमिनीचा प्रश्न आहे. कोणा एकटा दुःखाचा हा प्रश्न नाही. आणि कोणताही एकटा दुःखा खासदार आमदार कोणी हे काम करू शकणार नाहीये. त्याच्या प्रक्रिया अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ज्या आतापर्यंत आदरणीय हंसराज भैया आहेत साहेबांनी 3दा बैठका लावल्या, सुधीर भाऊंनी 3दा बैठका लावल्या. आणि या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाल्या, समित्यांमध्ये बैठक झाल्या. आणि आयोगाकडून सुद्धा आदरणीय हंसराज भैया आहेत साहेबांनी बैठक लावली. त्याच्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की मुंबईला सुद्धा याची बैठक लावली आणि रेकॉर्ड अप टू डेट करण्यासाठी सूचना केल्या. म्हणून याचं अप टू डेट मला एकदा भैयाने दाखवला. एवढा मोठा पोचाळा पूर्ण कलेक्टर ऑफिस मधून दिल्लीसाठी तयार केला होता. एकूण एक गावाचा नंबर, गावाचा सर्वे नंबर पासून तर सगळे आता हे सगळे जमा केलेले रेकॉर्ड टॅली करणं. आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांकडे आमच्या बैठका झाल्या 2दा. त्यावेळेला सुद्धा वन विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याचं अवलोकन करण्यात आलं. आणि 8,649 हेक्टर एवढी जमीन वादग्रस्त नाही. बाकीचे अजून जी जमीन आहे ती जमीन अजून वादग्रस्त आहे. ही जमीन डिलीट करणं, फॉरेस्टच्या नक्षामधून ती बाजूला काढणं. आणि हे काम आता केंद्राकडूनच होऊ शकते. आणि महाराष्ट्र शासनाने त्याची शिफारस दिली आहे की आम्ही वना जमिनीवरचा हक्क सोडायला तयार आहे.